नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की हायली क्वालिफाईड बायको असेल किंवा आधी एका उच्चपदस्थ नोकरीवर असेल आणि चांगला पगार घेत असेल तर अशा बायकोला सेक्शन 125 च्या अंतर्गत मेंटेनन्स मिळतो का, या संदर्भाने काय तरतूद आहे आणि काय जजमेंट आहे बघूया। तर सेक्शन 125 जो आहे हा मेंटेनन्सचा सेक्शन आहे। या सेक्शनच्या अंतर्गत जेव्हा तुम्ही मेंटेनन्ससाठी अर्ज टाकता तेव्हा प्री कंडिशन ही असते, बेसिक फंडामेंटल ग्राउंड हा असतो तो म्हणजे की वाईफ इज अनेबल टू मेंटेन हरसेल्फ, अशा संदर्भाचा एक पॅरा लिहायचा असतो। तपशीलवार तुम्हाला लिहायचं असतं की कशी बाई स्वतःला मेंटेन करण्यासाठी अनेबल आहे, या संदर्भाने माहिती तुमच्या अर्जात आलेली पाहिजे। अशी माहिती आली असेल तरच मेंटेनन्सचा अर्ज ग्रांट होतो, जर ही माहिती तपशीलवार आली नाही तर मेंटेनन्सचा अर्ज रिजेक्ट होतो। तर मेंटेनन्सचा अर्ज टाकण्यासाठी ही प्री कंडिशन आहे, ही तुम्ही लक्षात ठेवा। आता येऊया मूळ मुद्द्यावर की बायको समजा हायली क्वालिफाईड असेल किंवा मेंटेनन्सचा अर्ज टाकण्याच्या आधी ती एका उच्चपदस्थ नोकरीवर असेल, चांगला पगार घेत असेल, अशा पद्धतीचं जर तिचं बॅकग्राऊंड असेल तर त्या केसमध्ये हमखासपणे अपोजिट लॉयर ऑब्जेक्शन घेतो किंवा पुरावे आणून कोर्टात दाखल करतो। हे बघा, ही अप्लिकंट किंवा वाईफ हायली क्वालिफाईड आहे आणि अर्ज टाकण्याआधी अशा अशा ठिकाणी उच्चपदस्थ नोकरीवर होती आणि इतकं गलेलठ्ठ पगार घ्यायची, त्यामुळे हिला मेंटेनन्स ग्रांट करण्यात येऊ नये। हिने जाणून बुजून नवऱ्याकडून मेंटेनन्स मिळावं या कारणासाठी आपली नोकरी सोडली, आपलं उत्पन्न थांबवलं आणि अर्ज टाकला, अशा पद्धतीचं ऑब्जेक्शन अपोजिट लॉयर हमखासपणे घेणार। यावर तुमचं काय डिफेन्स असू शकतो, तर यावर डिफेन्स हा आहे की जरी ती उच्चपदस्थ नोकरीवर होती पण आजच्या तारखेला ती नोकरी तिच्याकडे नाही, जे काही कौटुंबिक कलह झाले त्यामध्ये तिला टेन्शन आलं, बाकी तिला मनस्ताप झाला, नोकरी करू शकत नव्हती म्हणून तिने नोकरी सोडली, हा ग्राउंड कायद्याला मान्य आहे, तर तुम्ही हा ग्राउंड घेऊ शकता। त्याचबरोबर जरी ती हायली क्वालिफाईड आहे पण त्या एज्युकेशनमधून आज तिला कुठल्याही प्रकारचं अर्निंग होत नाही, उत्पन्न होत नाही, असं तुम्ही दुसरं ग्राउंड घेऊ शकता। हा दुसरा ग्राउंडसुद्धा कोर्टाला मान्य आहे। हे जर दोन ग्राउंड घेतलेत तर अपोजिट लॉयरने जे काही ऑब्जेक्शन घेतलं ते ऑब्जेक्शन टिकत नाही आणि तुमचा ग्राउंड सस्टेन होतो, कोर्टामध्ये टिकतो आणि बायकोला मेंटेनन्स ग्रांट होतो। बरं, या संदर्भाने काही रूलिंग आहेत का, काही जजमेंट आहे का? हो, ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं 2014चं जजमेंट आहे। जजमेंटचं नाव आहे सुनीता कचवाहा वर्सेस अनिल कचवाहा, हे जजमेंट आहे। या जजमेंटमध्ये अशाच पद्धतीने ऑब्जेक्शन घेण्यात आलं होतं नवऱ्याच्या लॉयरकडून की बायको हायली क्वालिफाईड आहे आणि आधी ती चांगल्या प्रकारे मोठ्या पगारावर नोकरी करायची, त्याच्यामुळे तिला मेंटेनन्स ग्रांट करण्यात येऊ नये असं ऑब्जेक्शन घेतलं। या ऑब्जेक्शनवर बायकोच्या वकिलाने आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आपला आर्ग्युमेंट मांडला। त्यावर ऑनरेबल कोर्टाने म्हटलं की जरी बायको हायली क्वालिफाईड आहे, जरी ती आधी नोकरी करत असेल तरी आज जर तिच्याकडे उत्पन्नाचा स्रोत नसेल तर त्या ग्राउंडवर तिला मेंटेनन्स ग्रांट होतं, अशा पद्धतीचं ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं। तर मित्रो, तुमच्या केसमध्ये जर असं काही असेल तर तुम्ही हे जजमेंट वापरू शकता आणि बायको जरी वेल क्वालिफाईड असेल आणि आधी नोकरी करत असेल तरी मेंटेनन्स मिळवू शकता। त्या संदर्भाने ही होती तरतूद आणि एक जजमेंट। मित्रो, तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन। कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदेभान पाहत राहा आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण संपर्क म्हणजे थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। ज्यांना खरोखर काम आहे ते आपलं नाव, गाव आणि केसची माहिती लिहून व्हॉट्सअपवर मेसेज टाका। तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला संपर्क करू आणि सल्ला देऊ। बाय।